मात्र पहिल्या सत्रामध्ये जास्त धावा करू शकला नाहीये. तरी सुद्धा या धावा डिफेन्स करण्यासाठी खूप चांगली गोलंदाजी झाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नितीन भोईरला. 2 षटकातली 10 धावा दिल्या, 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना 10 धावा कुठल्या. तोच ठरलाय नितीन भोईर या सामन्याचा हिरो. हॅलो, धन्यवाद जगदीश पाटील. ही स्पर्धा आपण पाहतोय नगरसेवक पोटी प्लस चषक 2022 पर्व आपण पाहतोय. मंगेश 11 पोटी प्लस क्रिकेट संघ वाडेकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला तो मोठागाव विपक्ष देसाई. मोठागाव संघाने पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी करून देसाई संघासारख्या बलाढ्य संघाला फक्त 41 धावांवर रोखून ठेवलं आणि 42 धावांचं लक्ष असताना मात्र अतिशय चांगली फलंदाजी करून ते लक्ष चांगल्या पद्धतीने पार केलं. आणि नक्कीच पॅनल्टीची आठवण नक्कीच होत असेल आता देसाई संघाला, कारण 2 धावांची जी पॅनल्टी लागली होती त्या 2 धावा फार महत्त्वाच्या होत्या देसाई संघासाठी. मात्र इथं कौतुक करावं लागेल ते मोठागाव संघाचं. एका बलाढ्य संघाला या संघानं पराभूत केलं आणि मोठा उलटफेर केला या स्पर्धेमध्ये मोठागाव संघानं. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो पिसवली विपक्ष नवापाडा. एका बाजूला आपण पाहतो जय दुर्गा माता पिसवली विपक्ष, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गणेश 11 नवापाडा. असा सामना आपण पाहतोय. तर चला सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी आपण पाहतो नवापाडा संघाची बाळा बोराडे आणि आनंद जोशी. ही सलामीची जोडी आपण पाहतो. बाळा बोराडेंचा जर विचार केला तर नवापाडा संघाचे मुख्य संघासाठी फार महत्त्वाची फलंदाजी, भरपूर वर्ष चांगलं योगदान दिलं फलंदाज म्हणून. त्या संघाचं नेतृत्व सुद्धा चांगल्या पद्धतीने बाळा बोराडे यांनी केलं आणि आज पोटी प्लसच्या या संघाच्या माध्यमातून बाळा बोराडे अतिशय चांगली फलंदाजी करतात. आनंद जोशी एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो सातत्याने चांगली कामगिरी केली आहे या फलंदाजानं. तो फलंदाज आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज बाळा बोराडे. तर कोमल
पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतात. आज सुनील भोईर सारखा अष्टपैलू संघात नाही तर पिसवली संघाच्या नक्कीच कमतरता जाणवत असेल सुनील भोईरची पिसवली संघाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमेश जाधव नाही आहेत नवपाडा संघामध्ये, नक्कीच त्यांची सुद्धा कमतरता जाणवत असेल नवपाडा संघाला. सामन्याला इथं सुरुवात होते. कोमल सज्ज होत आहेत. राटम राऊंड द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो बाळा बोराडे. कोमल राटम राऊंड द विकेट. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने ऑफसाईडला कट केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. तोपर्यंत इथं घोषितच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक इथं मात्र चेंज होईल. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जाते. फलंदाज बाळा बोर्डे यांच्या माध्यमातून बिनबाद एक अशी सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर नवापाडा संघ इथं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. 5 षटकांची ही लढत. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. आनंद जोशी एक अतिशय गुणवान फलंदाज स्ट्राईक एंडला. अष्टपैलू कामगिरी नवापाडा संघासाठी सातत्यानं हा फलंदाज करत आलाय. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. तिसरी लढत असेल ती ओमसाई रणवीर 11 आडिवली विपक्ष भाल. तर दोन्ही संघांना सूचना असेल आयोजकांशी संपर्क साधा. कोमल राईट राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळतायत मात्र इथं घोषितच्या स्वरूपात काही धावा आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. घोषितच्या स्वरूपात धाव येते. 2 धावा आपण पाहतो धाव फलकावर. बिनबाद 2 अशी सावध आणि संत सुरुवात आपण पाहतोय. कारण जर मैदानाचा जर विचार केला तर भौगोलिक परिस्थिती आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच कोमल राटम राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते थोडेसे मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी कोमलच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते. गोलंदाजांवर थोडंसं दडपण असतं मात्र त्या दडपणाला झुगारून कोमल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला गेले. ऑफसाईडला कट केल्या चेंडूला मात्र इथं थोडासा उशीर केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. तोपर्यंत बाळा बोराडे सुरक्षित पोहोचतात आपल्या क्रीजमध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत कोमल या गोलंदाजाने 4 चेंडू हाताळले. त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग कोमल. इथं मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचंय आणि पहिला धक्का दिलाय गोलंदाज कोमलनं. फलंदाज बाद होत आहेत ते. बघा पंच आहेत. पंच लक्ष देत आहेत बारकाईने. राजू काटे आणि दीपक चौधरी 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला दिलाय तो गोलंदाज कोमलनं. फलंदाज बाद होत आहेत ते आनंद जोशी. वासुदेव यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि कोमलनं नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो. गोलंदाज कोमल हिरवाळे. राजा जाधव येतात नवीन फलंदाज. कारण बढती दिली जाते या फलंदाजाला. अजूनही पुष्कर काटे सारखा फलंदाज डगआउट मध्ये असेल. अजित असतील. एक बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो राजा जाधव. कोमल संत गतीने चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कोमलसाठी टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात. या गोलंदाजाने षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केला. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. कारण संघनायकाने जो विश्वास दाखवला होता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो विश्वास या गोलंदाजाने नक्कीच सार्थ ठरला आहे.
कारण दोन चांगले संघ आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो पिसवले संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवापाडा संघ. नाणेफेक गमावल्यानंतर मात्र पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये नवापाडा संघाचा जर विचार केला तर फक्त 3 धावा आल्यात. महत्त्वाचा आहे गडी बाद झालाय. चांगली गोलंदाजी कोमर हिरवाळे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो निलेश पांचाळ येत आहेत. इथून मात्र फार जबाबदारी मोठी असेल ती फलंदाज आपण पाहतो बाळा बोराडे आणि राजा जाधव या दोन फलंदाजांनी इथं मात्र भागीदारी करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 3. इथून मात्र जबाबदारी उचलून फलंदाजी करायची आहे. बाळा बोराडे हा अनुभवी फलंदाज आहे. सातत्याने या फलंदाजाने आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं आहे. आपल्या अनुभवाचा वापर अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून इथून मात्र फलंदाजी करावी लागेल ती फलंदाज बाळा बोराडे या फलंदाजाला. निलेश सज्ज होत आहेत. निलेश अतिशय सुरेख फटका आपण पाहतो. स्टँड अँड डिलेव्हर चेंडू नो मॅच स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू बघता बघता सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. बाळा बोराडेच्या बॅट मधनं येतो तो पहिला चौकार. 4 धावा. संघ ज्या ज्या वेळेस अडचणीत असतो बॅकफुटला असतो त्यावेळेस नक्कीच आपला अनुभव पणाला लावून या फलंदाजाने फलंदाजी केली आहे आणि पहिल्याच चेंडूवर आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे. 4 धावा आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 3. मात्र जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली बाळा बोराडे या फलंदाजानं आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे. बॅकफुटला गेले. चांगला प्रयत्न केला होता. झेल सुटतोय. मात्र इथं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक होते वासुदेव. बघा अतिशय वेगाने चेंडू आला होता क्षेत्ररक्षकाकडे. मात्र प्रयत्न चांगला केला वासुदेव यांनी. झेल सुटला हरकत नाही मात्र प्रयत्न अतिशय चांगला केला होता क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केलं आहे. निलेश राईट मोड विकेट. कार्पेटच्या माध्यमातून संत गतीने चेंडू हाताळल्यानंतर मात्र ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातो. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9 धावा. पहिल्या षटकात 3 धावा आल्या. मात्र जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली बाळा बोराडे फलंदाजानं आत्मविश्वासानं सुरुवात केली. चौकार ठोकला पहिल्या चेंडूवर आणि इथे जबाबदारी या फलंदाजाने स्वीकारली आहे. एक अनुभवी फलंदाज स्ट्राईक एंडला. कित्येक वेळा या फलंदाजाने आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलंय. हे बाळा बोराडे आपण पाहतो स्ट्राईक एंडला. 9 धावा आपण पाहतो. धावफलकर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. निलेश राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचंय. चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. तोपर्यंत फक्त इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 10 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र निलेश चांगली गोलंदाजी करतो. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जातं निलेशच्या माध्यमातून. कारण निलेश यांना माहिती आहे एक बलाढ्य संघासमोर आपण गोलंदाजी करतोय. चांगल्या फलंदाजांसमोर आपण गोलंदाजी करतोय तर टप्पा आणि दिशा सांभाळून आपल्याला गोलंदाजी करायची आहे. ऑन साईडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत नंदू भोर येतात आणि झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो नंदू भोरच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय. फलंदाज राजा जाधव बॅक टू डगआउट. फलंदाज बाळा बोराडेने मात्र पुढच्या 4 चेंडूंमध्ये गोलंदाज निलेशने फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. कमबॅक चांगल्या पद्धतीने निलेश पांचालच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर 2 लाईन आहेत. मात्र पहिली की दुसरी लाईन ते कन्फर्म करून घ्या. पहिली लाईन असेल ती कन्फर्म झाली आहे. लक्षात घ्या नंदू भोईर. चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज निलेश पांचालच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर फलंदाजाने चौकार ठोकला. तदनंतर आपण पाहतो सातत्याने गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. वरट टप्प्याचा चेंडू हाताळला होता गोलंदाज निलेश. अतिशय चांगली गोलंदाजी करतात. निर्धाव चेंडूची समाप्ती. हॅलो
2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 10 ची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये कोमल या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज निलेशने फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण 2 गोलंदाजांनी दाखवून दिलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 10 धावा. ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्याच गोलंदाजाला संघनायकाने इथे पाचारण केलंय. इथून मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये खेळपट्टीवर या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीत सापडलाय. संघाला इथून अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम बाळा बोराडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज आशिष भोईर या 2 फलंदाजांना करावं लागेल. टायकेलला आपण पाहतो डावकरी फलंदाज आशिष भोईर तर गोलंदाज सज्ज होतात कोमल. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला तोच गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पाचारण केला जातं पिसोली संघाच्या माध्यमातून. कोमल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली आहे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. कोमल राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र दिशा भरकटतात गोलंदाज कोमल. चांगली गोलंदाजी होत असताना हातावर नियंत्रण ठेवणं कठीण जात आहे कारण समोर बाळा बोराडेसारखा फलंदाज असताना मात्र विचारपूर्वकच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या पाहतो धाव फलकावर 12 धावा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फ्रंट फुटला पुढे सरकले फटका फसला मात्र चेंडू नो मॅन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र इथं दुसरी धाव झाली असते मात्र बाळा बोराडे थोडेसे दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे दुसरी धाव घेताना त्यांना विचार करावा लागतोय. दुखापत जाणवत असताना मात्र इथे थोडंसं नुकसान सोसावं लागते संघाला. मात्र बाळा बोराडे कधीही चांगली फलंदाजी करू शकतात. चौकार षटकार त्यांच्या बॅटमध्ये येऊ शकतात कारण संघाला गरज असताना या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. फुल टॉस चेंडू हाताळला होता गोलंदाज कोमलला. चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दडपण वाढवलं जाते फलंदाजांवर. गोलंदाज यशस्वी ठरतोय. कोमलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. तोच गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. गुड बॉलिंग. इथे मात्र समोर खेळतात चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 14 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गाचं असताना सुरुवात चांगली झाली गोलंदाजीच्या माध्यमातून. कोमलनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर निलेशनं फक्त 7 धावांचं षटक हाताळलं आणि इथं दडपण मात्र वाढवलंय ते गोलंदाजांनी फलंदाजांवर. ऑन साईडला खेळतात नंदू भोईर आहेत. झेल सुटतोय सहज सोपा झेल सुटतोय. प्रयत्न चांगला केला होता. चांगला फलंदाज बाद झाला असता. कोमलचं कौतुक करावं लागेल. सातत्याने हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मात्र इथून जीवदानाचा फायदा सुटलेल्या झेलचा फायदा फलंदाज बाळा बोराडे कशा पद्धतीने उचलते ते पाहावं लागेल कारण संघ थोडासा बॅकफुटला आहे. चांगल्या धावांची गरज असेल नवपाडा संघाला. धावा येत नाहीये मात्र धावा येणं गरजेचं असेल नवपाडा संघासाठी. आशिष भोईर स्ट्राईक एंडला. कोमल राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का. इथे मात्र चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते.
धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर माफक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 16 धावा. काय गोलंदाजी केली आहे 2 गोलंदाजांनी. कोमलनं या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये कोमलनं आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या फक्त 6. 2 षटकांमध्ये या गोलंदाजानं 2 षटका हाताळून फक्त 9 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केल्या, चांगली गोलंदाजी केली आहे. आणि निलेश या गोलंदाजानं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत आणि एक गडी बाद केला आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 16 धावा. चला पाणी घेऊन जायचं आयोजकांना विनंती असेल. हॅलो. पिसवली संघाच्या संघटनाकडे नाणेफेक जिंकली आणि नवापाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर आतापर्यंत 3 षटकं पिसवली संघाच्या बाजूने राहिली आहेत. कारण कोमल आणि निलेशच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांमध्ये धावा खर्च केला फक्त 16. आणि इथून मात्र एक संधी असेल. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील, अजूनही 2 षटकं शिल्लक असतील. इथून तुम्हाला टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, थोडीशी दुखापत जाणवतीये. तोपर्यंत इथं थोडेसे फंबल होत आहेत. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 18 वर. चांगला प्रयत्न केला जातोय फलंदाज आशिष भोईरच्या माध्यमातून. कारण संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतो, अडचणीत सापडलाय. इथून मात्र आशिष आणि बाळा बोराडे या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल, जबाबदारी उचलावी लागेल. कारण संघ थोडासा अडचणीत सापडलाय. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. वासुदेव चांगली गोलंदाजी होते. मात्र बाळा बोराडे सारखा फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. वासुदेव यांचं कौतुक करावं लागेल. कॉलिंग व्यवस्थित झालेली नाहीये, संवाद साधला नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि इथं फलंदाज बाळा बोराडे धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. मोठा धक्का बसला नवापाडा संघाला. कोणत्याही क्षणाला फलंदाज चांगली फलंदाजी करू शकत होता, मात्र इथं संवाद व्यवस्थित साधला नाही 2 फलंदाजांमध्ये आणि इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. तिसरा धक्का बसतो नवापाडा संघाला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 4थं षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 18 धावा. पुष्कर काटे येत आहेत. एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर आलाय, मात्र पुष्करकडनं अपेक्षा असतील संघाला, संघनायकाला. बऱ्याच वेळा या फलंदाजानं आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलंय. कित्येक सामने या फलंदाजानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर नवापाडा संघाला जिंकून दिलेत. मात्र इथून खरी परीक्षा असेल ती फलंदाज पुष्कर काटेची. चांगली फलंदाजी करावी लागेल पुष्कर काटे या फलंदाजाला. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज इथं मात्र वासुदेव भोईर यांना आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतायत. राटा मोर विकेट.
ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? चांगला प्रयत्न केला होता, झेल सुटतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त घोषितच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक चेंज असेल. कारण आयोजकांनी आणि पंचांनी सूचना केली आहे, ज्यावेळेस घोषितच्या स्वरूपात धाव असेल त्यावेळेस तुम्हाला स्ट्राईक चेंज करावी लागेल. धावसंख्या पोहोचते 19 वर. प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावी गोलंदाजी केली आहे. वासुदेव भोईर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट मोर द विकेट. आशिषकडनं नक्कीच अपेक्षा असतील नवापाडा संघाला, मात्र धावा येत नाहीयेत. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. घोषीच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 धावा आपण पाहतोय. त्याचं कारण जर विचार जर केला तर नाणेफेक जिंकल्यानंतर समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पिसोली संघानं आणि त्याचं उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीने दिलंय ते पिसोली संघाला. का आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं फलंदाजीसाठी? आम्ही चांगली गोलंदाजी करतोय आणि ते दाखवून दिलं पिसोली संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं. वासुदेव भोईर राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. पंच पाहतायत कशा पद्धतीने चेंडू टेकअप घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावी मारा केला, इम्प्रेस केलाय. कारण कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने ते कोमल या गोलंदाजाचं. 2 षटकांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली. निलेशने चांगली गोलंदाजी केली आणि या 2 गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवून इथं गोलंदाज वासुदेव भोईर चांगली गोलंदाजी करतायत. इथं ऑन साईडला खेळतात, फटका फसलाय. नंदू भोईरचा चेंडूवर वेगानं चांगला प्रयत्न केला होता. दूरचं अंतर कापता कापता नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. तोपर्यंत इथं धावा येत आहेत त्या 2. चांगलं क्षेत्ररक्षण बनावं लागेल कारण अंतर कापता कापता चांगला प्रयत्न केला होता. झेल सुटला हरकत नाही, मात्र प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल. 4 षटकं इथं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 22 धावा. प्रत्येक गोलंदाजाने 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. कोमल या गोलंदाजानं 2 षटकं हाताळली. त्या गोलंदाजानं 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. निलेश पांचाळ गोलंदाजानं 1 षटक हाताळलं, फक्त 7 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. आणि 4थ्या षटकामध्ये वासुदेव भोईर या गोलंदाजानं फक्त 6 धावा खर्च केल्या. प्रत्येक गोलंदाजानं इथं प्रभावी मारा केलाय तो पिसोली संघाच्या आणि एका बलाढ्य संघाला 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावांवर आतापर्यंत रोखून ठेवलंय. चांगली गोलंदाजी झाली पिसोली संघाच्या माध्यमातून. मात्र अजूनही शेवटची एक संधी असेल नवापाडा संघाच्या 2 फलंदाजांना. 6 चेंडू अजूनही बाकी असतील. 6 चेंडूंमध्ये तुम्हाला इथून प्रयत्न करावे लागतील कारण संघ तुमचा अडचणीत सापडला. संघ बॅकफुटला आपण पाहतो नवापाडा संघ, मात्र 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील. प्रयत्न तुम्हाला इथून करावे लागतील. आशिष भोईर आणि पुष्कर काटे 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. एक नामी संधी असेल, शेवटची संधी असेल. 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला चौकार षटकारांची आताचबाजी करावी लागेल कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 22 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथून तुम्हाला टॉप गिअर मध्ये फलंदाजी करायची आहे. निरंकार भोईर शेवटचं षटक हाताळतात. स्लॉगवरचा हाणामारीचं षटक, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू खोलट टप्प्याचा मारा केलाय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात होतीये गोलंदाज निरंकारच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते 23 वर. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. पुष्करकडनं अपेक्षा असतील नवापाडा संघाला. प्रयत्न केले जातात आशिष आणि पुष्करच्या माध्यमातून, मात्र इथं गोलंदाजी चांगली होतीये. निरंकार राईट मोर द विकेट. फुलटा चेंडू, फटका फसलाय. झेल होईल का? निरंकार प्रयत्न करतात. चांगला प्रयत्न केला होता, मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता येत नाही. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावा कशाही येणं गरजेचं असेल नवापाडा संघासाठी. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 25 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. कमीत कमी 30 ते 35. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं राखतो हा गोलंदाज कारण स्लॉगवरच्या हाणामारीच्या षटकामध्ये संघनायकांनी विश्वास दाखवला गोलंदाज निरंकारवर आणि निरंकार चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची समाप्ती होते.
अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 30 ते 35चं समीकरण तुम्हाला इथं सेट करावं लागेल, कारण आता फक्त 3 चेंडू उरले तुमच्या हातामध्ये. पुष्करचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू नो मॅचमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज निरंकारच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 26 धावा. एका बलाढ्य संघाला आतापर्यंत 26 धावांवर रोखून ठेवलं ते पिसिली संघाच्या गोलंदाजांनी. आणि क्षेत्ररक्षण त्यांनी का स्वीकारलं नाणेफेक जिंकल्यानंतर, त्याचं उत्तम उदाहरण त्यांच्या प्रत्येक गोलंदाजांनी इथं दाखवून दिलं आहे. गुड बॉलिंग. शेवटच्या स्लॉगवरच्या हाणामारीच्या षटकामध्ये इथे मात्र निरंकार चांगली गोलंदाजी करतोय. आशिषला मात्र प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पंच दीपक चौधरी वाईटचा इशारा करतायत. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण ठेवणं कठीण जाते गोलंदाज निरंकारला. तोपर्यंत धावा आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. निरंकार राईट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू. इथे मात्र थोडंसं नुकसान सोसावं लागतंय. तोपर्यंत घोषीच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक चेंज असेल. धावसंख्या 28 वर पोहोचते. अठ्ठावीस धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक 5 व शेवटचं मार्ग असताना एक चेंडू शिल्लक असेल. या षटकातील एक षटकार येणं गरजेचं असेल नावपाडा संघासाठी. एखादा मोठा फटका, एक षटकार येणं गरजेचं असेल. निरंकार राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज निरंकारनं. आणि एका बलाढ्य संघाला पिसिवली संघानं फक्त आणि फक्त 28 धावांवर रोखून ठेवलं. काय गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजानं. कोमलनं चांगली गोलंदाजी केली, निलेशनं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आपण पाहिलं वासुदेवनं चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये निरंकारनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. 5 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये नवापाडा संघानं फलंदाजी करत असताना धावा कुठल्या तर फक्त आणि फक्त 28. चला ओमसाई, रणवीर 11, आडिवली आणि भाल या दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल, विनंती असेल, टॉस साठी यायचं आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो. जय दुर्गा माता 11 पिसवली विपक्ष जय गणेश 11 नवापाडा. 5 षटकांमध्ये नवापाडा संघाने धावा कुठल्यात तर फक्त 28. एकोणतीस धावांचा डिफेन्स नवापाडा संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांना. निलेश कापसे आयोजक कुठे असेल तर ताबडतोब या.
हॅलो, थँक्यू सो मच पंडितदादा पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं नगरसेवक 40+ चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मंगेश 11 40+ वाडेकर आयोजित नगरसेवक चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते आणि या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकलाय तो मोठागाव संघाने. हा दुसरा सामना मैदानावरती पाहा मिळतो. चला टॉस खेळला जाईल. दोन टीमचा सामना असेल तो आडिवले आणि भाल या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. पहिलं षटक पुष्कर काटे, यावेळेस कोमल. पहिलाच बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि जसं सांगितलं गोविंद मामाने तसंच या ठिकाणी ते वीरेंद्र सेवाग स्टाईल की बॅटिंग आहे. त्यांचं असं एकच आहे की काहीन तर तुपाशी न तर उपाशी. पहिला चेंडू डॉट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एक डॉट. लागोपाठ दोन चेंडू डॉट. जरी सुद्धा 29 धावेचं लक्ष असलं तरी सुद्धा मात्र या मैदानावरती धावा होत नाहीये, हे लक्षात ठेवा. आताच वाडेघरची एक स्पर्धा झाली ए टीमची, तेव्हा सुद्धा असं चित्र पाहायला मिळालं. या मैदानावरती धावा करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न, वन बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. पुष्कर काटे एक अष्टपैलू खेळाडू टीमच्या आपल्याला पाहा मिळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि समोर झेल. लॉंग ऑन ला झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद होतोय. कोमलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय आई गावदेवी पिसवली टीमला. या ठिकाणी एज, पुणे फलंदाज बाद. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट, 2 विकेट, एकही धाव नाहीये. 29 धावेचं लक्ष आहे पिसिवली टीम समोर. आज मात्र पिसिवली टीमचा बॅकबॉन्ड नाहीये, सुनील भोईर. त्यामुळे कुठे का होईना टीमला थोडा संघर्ष करावा लागेल. दुसरीकडे उमेश जाधव सारखा खेळाडू नाहीये, त्यामुळे त्यांना जास्त मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. हनुमान पाटील नव्हते देसाई टीमचे, त्यामुळे देसाई संघाला जास्त धावा उभ्या करता आले नाहीये आणि हेच चित्र पाहा मिळतं. आता मात्र नंदू भोईर येतात. 2 खेळाडू बाद झाल्यात. कोमल हिरवले आणि वासुदेव भोईर हे बाद झाल्यात. आता मात्र निलेश आणि नंदू भोईर मैदानामध्ये पाहा मिळतोय आपल्याला. ऑन हॅट्रिक पुष्कर काटे मेडन षटक फेकेल काय स्पर्धेतील? विकेट मेडन, 2 विकेट मिळवल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाजी मात्र जास्त काही करता आलं नाही. मात्र गोलंदाजीमध्ये यावेळेस पहा मिळतोय पंच मात्र व्हाईट बॉल, 1 बाउन्स दिला होता, त्यामुळे ते व्हाईट चेंडू फेकण्यात आला. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाले. चेंडू डॉट काढण्याचा प्रयत्न होता, मात्र जास्त उसळी मिळाली आहे. त्यामुळे ते घडलंय काय की 1 बाउन्स वॉर्निंग होती, त्यामुळे ते चेंडू बाईट घोषित केलाय पंचांनी. यावेळेस दिशेपासून थोडेसे दूर होते, मात्र चांगली लाईन पहा मिळाली. थोडं पाठलाग केला आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे. चांगलं षटक, अतिशय चांगलं षटक फेकलं पुष्कर काटे. बॉलिंग करत असताना
29 धावेचं लक्ष आहे, मात्र आता 28 बनवायचे आहेत अद्यापही. 24 चेंडू 28 ची गरज आहे. चला टॉस खेळला जाईल. ध्रुव 11 भाल आणि ओम साई रणवीर 11 अडवली. तर आमचे रघुनाथ पाटील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ज्येष्ठ नागरिक आमचे रघुनाथ पाटील. चला गणेशदा या, आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. एकीकडे गणेश सेलार आणि दुसरीकडे गणेश म्हात्रे टीमचे कॅप्टन. आणि अगदी दोन्ही संघ जवळचे आहेत. तर टॉस खेळला जाईल. 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात ठेवा. आणि आयोजन सूचना करतील आपल्याला, चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल. आणि एक धाव डिक्लेअर आहे तिथे स्ट्राईक कंटिन्यू रोटेट होईल, लक्षात ठेवा. स्ट्राईक कंटिन्यू रोटेट होईल, एक धाव डिक्लेअर येईल तिथे. टॉस खेळला जातोय. दोन टीमचे कॅप्टन्स आहेत. आणि टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय बाल संघ. यस, ध्रुव 11 बाळ टीमने टॉस जिंकलाय. तर जाऊया मैदानामध्ये. पहिल्या षटकात 1 धाव 2 विकेट. गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक आनंद जोशी गोलंदाजी मार्क वरती. निलेशला पाहतोय स्ट्राईक वरती. इथून मात्र आता धावा 24 मध्ये 28 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी कव्हरच्या दिशेला फटका बसला. खेळाडू होते उपस्थित. एकच धाव. डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षक होते. एकेरी स्वरूपाची धाव मिळतोय. आशिष भोईर होते ते थोडेसे अगोदर राहिलेत खेळाडू. ते गोलंदाजांचं मात्र वर्चस्व असं या खेळपट्टीवरती. यावेळेस फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी कमी. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत आणि झेल ड्रॉप आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजा जाधव होते तिथे. प्रयत्न चांगले होते, मात्र खूप दूरवरून यावं लागला. फटका अगदी सरळ होता, त्यामुळे ते लॉंग ऑनला उभे होते. आणि पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार येतोय नंदू भोईर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र झेल ड्रॉप आणि धाव मिळेल एक. स्ट्राईक रोटेट वंडी. एक धाव पहा मिळतं आपल्याला इथून. आणि जेव्हा एक धाव मिळेल तेव्हा स्ट्राईक रोटेट होईल. ते आम्ही वारंवार का सांगतो, कारण एखादा चांगला बॅट्समन असतोय, हा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिल्या सामन्यामध्ये तसंच चित्र होतं मोठ्या गावच्या. पुन्हा एकदा झेल हवे स्वतः गोलंदाज आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. पाटा दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तर आणखीन 2 धावा एकूण पाहिल्या तर 9 धावा स्कोरबोर्ड वरती. एक चौकार सुद्धा आला या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. ते मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त डोक्याचा वापर करायचा आहे आपल्याला. शांत डोकं ठेवून खेळपट्टीवरती खेळायचं आहे. गोलंदाजाचा रिदम या ठिकाणी चुकत असताना
यावेळेस पुन्हा एकदा चपराक आणि येते एक धाव डिक्लेअर. तर आता धावसंख्या झाली आहे ती टोटल यस या सुनील दादा भाणे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. आज इंजुरेड आहेत तर तरी सुद्धा कदाचित खेळावं लागेल आज. चला सामना येथे सुरू होतं. 18 मध्ये 18 बनवायचे आहेत दादा. एकूण 29 धावेचं लक्ष होते. पहिल्या षटकात फक्त एक धाव आली, 2 विकेट गमावल्या आणि या षटकामध्ये एक चौकार सुरुवातीला पाहा मिळाला आणि 10 धावा सुद्धा आल्या. चला सामना सुरू होतोय. पुष्कर काळे पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावरती ज्याने पहिलं षटक एक धावेचं हाताळलं. यावेळेस मात्र एक धाव एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना यावेळेस पहा मिळतोय चेंडू एका धावेसाठी डिक्लेअर. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. तेरा धावा स्कोरबोर्ड वरती. 16 बॉल 16. यावेळेस फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाहीये सिलिमिड ऑफला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. इथे एकेरी दुहेरी धावासाठी प्रयत्न केले जातात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव आणि येथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय कारण 12च्या बॉल टू रन हवी आहे त्यामुळे ते एकेरी धावेवरती चेंडू नवीन द्या. आज मात्र समस्या निर्माण झाली आहे. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये 5 चेंडू फुटले गेल्यात. कधी कधी होतं असं, एखादा लॉर्ड्स खराब निघतो, हरकत नाही आहे. कॅप्टनचे बॉल आहेत. मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धा झाली दातिवलीच्या मैदानावरती, तेव्हा सुद्धा असेच अख्ख्या दिवसभरात जवळजवळ 11 ते 12 चेंडू फुटले होते.
नंदू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज होत असताना निलेश नॉन स्ट्राईक आहे. गोलंदाज पुष्कर काटे यांना पाहतोय. चांगले षटक पहिला हाताला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा कृष्णा मामा किर आहेत ते थोडीशी मिसफिल्ड झाली आहे, त्यामुळे एकेरी स्वरूपाची धाव मिळाली, कारण चेंडू वेगाने आला होता. आणि एका धावेसाठी संघर्ष करतोय. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून मात्र नाही. एकच धाव. धावबाद झाले असे खेळाडू. चांगला थ्रो येतोय राजाचा आणि तोपर्यंत येते षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनवल्यात त्या 21. आता बनवायच्या त्या 12 चेंडू आणि 12 17 झाले. 17 आता 12 मध्ये 12 बनवायचे आहेत. इथं समजलं 12 चेंडू 12. बारा चेंडू 12. नऊ चेंडू 9 धावेची गरज. एक धाव टिकलर झोन आणि एकच धाव येते. पहा किती चांगली गोलंदाजी. निश्चित अनुशासित गोलंदाजी केली जातोय, कारण सुरुवातीला काही चेंडू डॉट आले. कल्पेश विकेट मिळाल्या आणि त्यामुळे आता यावेळेस पुन्हा एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. पहा किती मस्त गोलंदाजी. तर कृष्ण मामा की चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. वा, मस्त गोलंदाजी. पहा जरी पार्ट टाइम गोलंदाज असले तरी सुद्धा मात्र ते चांगली गोलंदाजी करतात. कृष्ण मामा कीर या वयात सुद्धा पहा किती चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने. यावेळेस पुन्हा एकदा एक धावेसाठी खेळा. डायरेक्ट हिट नाहीये. एक धाव मिळाली आहे. 22च्या स्वरूपामध्ये षटक समाप्त होते. टोटल धावसंख्या पाहिली तर 22. आता गरज आहे ती 7 धावेची. 6 चेंडू 7 धावा. या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या. आता 6 चेंडू 7 धावा. कंपल्सरी 7 धावा करायच्यात, हे लक्षात ठेवा. कंपल्सरी धावा आपल्याला बनवायच्या आहेत.
थोडासा विचार विमर्श करावा लागतोय की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा, कारण आज 3 प्रमुख खेळाडू नाही आहेत त्यांचे. उमेश, त्याचबरोबर संदीप म्हात्रे, त्याचबरोबर सतीश नाही आहेत आज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालेला आहे. टॉस जिंकलाय संघाने आणि आडिवली संघाला बॅटिंग करायचे. गोलंदाज राजा जाधव गोलंदाजी मार्कवरती मात्र पर्याय शोधला. 2 षटक पुष्कर काटेने हाताले, 1 षटक आनंद जोशी, 1 षटक कृष्ण मामा कीर आणि आता राजा जाधवचा वापर केला आहे. 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. प्रत्येक मॅच अशीच सिच्युएशन असते. मगाशी मात्र सुद्धा असाच सामना होता. 6 चेंडू 9 धावेची गरज होती मोठागाव संघाला आणि त्या त्याने एकवटल्या. मात्र 2 धावा पॅनल्टीच्या होत्या. त्याच्यामध्ये देसाई संघाला पॅनल्टी लागली होती. पहिलाच बॉल फुल टॉस, बॅक टू बॉलर्स आणि 1 धाव. तर बापगावचे सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांचं आगमन झालं या मंचावरती. सहर्ष स्वागत. 5 चेंडू 6. नंदू यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा पेस खोलतो. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. थोडंसं पंबल आणि नंदू भोईरला मात्र ते विकेट गमायला लागले असती. थ्रो व्यवस्थित आला नाहीये आणि आता 4 मध्ये 4. 4 चेंडू 4 धावेची गरज आहे. तर आता 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. हॅलो, 4 चेंडू 4. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा मिळतील. येते 4 धावा मिळाल्यात आणि विजयी सामना या ठिकाणी पाहा मिळतो आपल्याला. संपवलाय चौकाराने. अखेरकार चौकार आला तो खेळाडू नंदू भोईर.